आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। पेठ नाक्यावर 4 पिस्तूल काडतुसेसह दोघांना अटक। ईश्वरपूर पोलिसांची कारवाई। ईश्वरपूर पोलिसांनी 4 देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि 1 मॅगझिनसह 2,50,000 रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला। या प्रकरणी कराड येथील दोघांना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई बुधवारी रात्री पेठ तालुका वाळवा गावाजवळ करण्यात आली। या शस्त्र तस्करी प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील व निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी व्यक्त केली। सोहेल हारून तांबोळी वय 28 राहणार मंगळवार पेठ कराड व साहिल मोहन मिसाळ वय वर्ष 26 राहणार कासेगाव तालुका वाळवा सध्या राहणार कराड अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत। सोहेल हा मुख्य सूत्रधार आहे। दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत। न्यायालयाने दोघांनाही सोमवार दिनांक 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। बुधवारी रात्री पेठ नेरले दरम्यान शेतात लपवून ठेवलेला शस्त्रसाठा ईश्वरपूर पोलिसांच्या पथकाने पकडला। पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि जिल्हा पोलीस व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंदे व अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागास कारवाईच्या सूचना केल्या होत्या। त्या अनुषंगाने उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव, कुबेर खोत, शशिकांत शिंदे, दीपक घस्ते, विशाल पांगे, चंद्रकांत वंजारी, सुशांत बुचडे, अमोल सावंत, अभिजित पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली। पोलिसांचे पथक बुधवारी रात्री गस्तीवर होते। पथकाने छापा टाकला असता साहिल पळून जाण्याचा प्रयत्नात होता, मात्र पथकाने त्याला ताब्यात घेतलं। देशी बनावटीचे 4 पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे व 1 मॅगझिन मिळून आली। याची किंमत 2.5 लाख रुपये आहे।